अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया. आज आपल्याला बनवायचा आहे मसाला. मसाले खूप प्रकारचे असतात, त्याच्यातलाच हा एक प्रकार. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या रेसिपीसाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते इथं आपल्याला आता बघायचं आहे. किती प्रमाणात साहित्य लागतं ते हे प्रमाण इथं मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग एक नवीन रेसिपीला इथं सुरुवात करूया. मस्तपैकी खूप छान रेसिपी आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला रेसिपी नक्की कळेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 150 ग्रॅम काळे मिरे घेतलेले आहे, ब्लॅक पेपर. इथं मी 50 ग्रॅम मसाले वेलची घेतलेली आहे. इथं मी 50 ग्रॅम स्टार फूल घेतलेलं आहे. बघा, सर्व उत्तम क्वालिटीचे खडे मसाले आहेत. पन्नास ग्रॅम लवंग घेतलेली आहे. बघा, अशी ब्राऊन कलरची लवंग घ्यायची मस्तपैकी, खूप छान. इथं मी 150 ग्रॅम खसखस घेतलेली आहे. काढून घेऊया एका ताटामध्ये. खूप छान क्वालिटी आहे खसखसची, मस्तपैकी. बघा, ताटामध्ये टाकून घेऊ. सर्व मसाले आपल्याला असे ताटात काढून घ्यायचे आहेत. इथं मी बडीशोप घेतलेली 50 ग्रॅम. जिरं घेतलेले आहे 50 ग्रॅम, मोठं जिरं आहे. शहाजिरं घेतलेले आहे 30 ग्रॅम. आणि अख्खा मेथी घेतलेले आहे 30 ग्रॅम. इथं मी ग्रीन विलायची घेतलेली छोटी 40 ग्रॅम. बघा, खूप छान, मस्त. व्हाईट पेपर घेतलेलं आहे, पांढरे मिरे 50 ग्रॅम घेतलेलं आहे. दालचिनी घेतलेली 40 ग्रॅम. तीन जायफळ घेतलेले आहेत. जावित्री घेतलेली आहे 30 ग्रॅम. सुंठ घेतलेले 20 ग्रॅम. हिंग घेतलेला आहे 40 ग्रॅम. हा काळा हिंग आहे. आणि 50 ग्रॅम पांढरी तीळ घेतलेली आहे. सर्व मसाले मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. इथं मी 1 किलो खोबरं घेतलेलं आहे, असे बारीक काप करून घेतलेले आहेत.
बघा अशा पद्धतीने हे मसाले आता आपल्याला सर्व भाजून घ्यायचे आहेत. 1 किलो खोबरं घेतलेलं आहे, असे बारीक काप करून घेतलेले. दगडफूल घेतलेलं आहे 50 ग्रॅम. तेजपत्ता घेतलेला आहे 30 ग्रॅम. हळद घेतलेली 50 ग्रॅम. असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. इथे मी 4 प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत, पाव किलो. पाव किलो काश्मीरी मिर्च घेतलेली आहे. पाव किलो बेडगी मिरची घेतलेली आहे. पाव किलो लोंगी मिरची घेतलेली आहे आणि पाव किलो शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे. धणे घेतलेले 1 किलो. चांगल्या क्वालिटीचे धणे आहेत, मस्त गावरानी धणे आहेत छानपैकी. आता हे सर्व वस्तू आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. काही वस्तू भाजून घ्यायच्या आहेत, काही वस्तू तळून घ्यायच्या आहेत. गॅस चालू करून घेतलेला आहे. लोखंडी कढाई ठेवून घेतलेली आहे. कढईला तपू द्यायचं आहे आणि आता थोडे थोडे करून आपल्याला धणे भाजून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने आपल्याला धणे थोडे थोडे टाकून भाजून घ्यायचे आहेत. इथं माझ्याकडे कढई छोटी असल्यामुळे मला 3 ते 4 वेळेस हे भाजावे लागलेले आहेत, थोडे थोडे करून. अशा पद्धतीने हे धणे आपल्याला भाजायचे आहेत. अगदी मंद आचेवरती हे धणे भाजून घ्यायचे आहेत. जास्त जाळायचे पण नाही आहेत. धणे भाजायचे म्हणजे गरम करून घ्यायचे आहेत. इथं आता धणे भाजून झालेले आहेत, एका कढईमध्ये काढून घेतलेले आहेत. तेजपत्ता भाजून घेतलेला आहे. अगदी कमी आचेवर तेजपत्ता आपल्याला भाजायचा आहे, नाही तर जळून जातो. दगडफूल भाजून घ्यायचं आहे. भाजून झालेलं आहे. हे पण आता कढईमध्ये काढून घ्यायचं आहे. इथं मी मेथी घेतलेली आहे, कढईमध्ये टाकून घेतली आहे. इथं मी खसखस, बडीशूप, जिरं, शहाजिरं हे एकत्र भाजणार आहे. टाकून घेऊ कढईमध्ये. मंद आचेवरती आता हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. या सर्व बारीक वस्तू असल्यामुळे या एकत्र भाजल्या तरी चालतात. मसाले एकसारखे भाजून घेतले की मग मसाला पण व्यवस्थित येतो. जवळपास हे आता भाजून झालेलं आहे. एका ताटात काढून घेऊ. बघा अशा पद्धतीने हे भाजून घेतलेलं आहे. इथं मी आता तेल टाकून काही मसाले तळून घेणार आहेत. मोठी इलायची टाकून घेतलेली आहे. स्टार फूल टाकून घेतलेलं आहे. हे आता व्यवस्थित भाजून घ्यायचंय. मी खूप गॅस कमी केलेला आहे. मंद आचेवरती हे आपल्याला भाजायचं आहे, जेणेकरून हे जळले नाही पाहिजे मसाले. बघा अशा पद्धतीने हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे. लवंग टाकून घेतलेली आहे.
लोंग तर लगेचच भाजते बघा. अशा पद्धतीने इथं ही लोंग इथं भाजून घेतलेली आहे. आता काढून घेऊ एका ताटामध्ये. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मसाले भाजायचे आहेत. लोंग टाकून घेऊ, काळे मिरे टाकून घेतलेले आहे. चांगले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. भाजून झालेले आहेत. आता हे आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत. मोठे मसाले आता भाजून घेऊ. इथं दालचिनी टाकून घेतलेली भाजायला तेलामध्ये. अशा पद्धतीने ही दालचिनी आपल्याला भाजून घ्यायची आहे. आलटी पलटी करत राहायचं आहे जेणेकरून ते जळणार नाही. बघा अशा पद्धतीने ही दालचिनी इथं भाजून झालेली आहे, काढून घेतली आहे. सुंठ भाजून घेऊ. भाजून झालेले काढून घेऊ. जायफळ घेतलेले 3. भाजून झालेले काढून घेऊ. हिंग घेतलेला आहे. काळ्या मसाल्यामध्ये हिंग काळाच टाकायचा आहे आपल्याला. खूप छान सुगंध येतो या हिंगचा मस्तपैकी. काढून घेऊ. भाजून झालेला आहे आता. छोटी विलायची टाकून घेऊ, भाजून घेऊ तेलामध्ये. थोडी भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जावित्री टाकून घ्यायची आहे. ही पण भाजून घ्यायची आहे. त्याच्याबरोबर व्हाईट मिरे घेतलेले आहे. व्हाईट पेपर भाजून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित आता भाजून झालेलं आहे. खूप सुगंध दरवळतोय मसाल्यांचा छानपैकी. हे मसाले सर्व मी तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत. आता आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. इथं मी ओवा घेतलेला आहे 20 ग्रॅम. आणि ही पांढरी तीळ आहे. अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचं आहे. भाजून झालेले आहे. एका ताटात काढून घ्यायचं आहे. इथं आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे तेलामध्ये. तेल खूप गरम झालेलं होतं. आलटी पलटी करत राहायचं आहे. खोबरं लगेचच भाजतं. बघा लगेचच भाजून झालेलं आहे. एका ताटात काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी हे सर्व खोबरं भाजून घेतलेलं आहे. आता आपल्याला
मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. आधी हळद भाजून घेऊ. हळद भाजून झालेली आहे. आता थोड्या करून चारी प्रकारच्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. बघा, इथपर्यंतच आपल्याला मिरच्या भाजायच्या आहेत. या सर्व मिरच्या इथं मी अशा पद्धतीने भाजून घेतलेल्या आहेत. सर्व मिरच्या भाजून झालेल्या आहेत. आता मसाला बारीक करून घ्यायचा आहे. मी इथं घरीच मसाला बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये. कोणी कोणी गिरणीमधून पण दळून आणतं, पण मी हा मसाला घरीच तयार केलेला आहे. आधी सर्व मसाले एका याच्यात मिक्स करून घेतलेले आहेत. बघा, हे तळलेले मसाले आहेत, हे पण टाकून घेऊ कढईमध्ये. आता मी तुम्हाला मिक्सरमध्ये मसाला कशा पद्धतीने काढलेला ते दाखवते. इथे मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे. जे मधलं भांडं असतं ना मिक्सरचं, ते घेतलेलं आहे. मिरच्या आता मी बाजूला ठेवून घेते. आधी मसाले आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे. या मसाल्यांचं प्रमाण मी योग्य प्रमाणे सांगितलेलं आहे तुम्हाला. खूप छान. तुम्ही याच पद्धतीने तुम्ही जर मसाला बनवला तर तुम्हाला छान मसाला बनवता येईल. चला, आता थोडा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि आता बारीक करून घ्यायचे. खूप छान, मस्त पैकी सर्व मसाले व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. बघा, अशा पद्धतीने थोडं करून मी मिक्सरमध्ये टाकून घेतलेले आहे जारमध्ये आणि आता बारीक करून घेणार आहे अशा पद्धतीने. इथं आता बारीक करून झालेलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हा मसाला इथं मी बारीक करून घेतलेला आहे. बघा, खूप छान मस्त सुगंध दरवळतोय मसाल्याचा छानपैकी. बघा, थोडासा इथं ताटात काढून दाखवते किती बारीक झालेला आहे. बघा, अजिबात गरज नाही गिरणीमध्ये जायची. तुम्ही घरी सुद्धा हा मसाला मिक्सरमध्ये काढून घेऊ शकतात. किती बारीक झालेला आहे बघा व्यवस्थित.
बघा किती छान. आता एका ताटात आपल्याला हा मसाला काढून घ्यायचा आहे. काढून घेतलेला एका ताटामध्ये आता हा मसाला. मी तुम्हाला अजून थोडंसं दाखवते मिक्सरमध्ये किती मसाला मी तयार केलेला आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी फक्त मसाले दळलेले आहेत इथं दाखवलेलं तुम्हाला. मिरची मी नंतर दळलेली आहे. बघा असं थोडे थोडे करून मी मसाले मिक्सरमधनं काढून घेतलेले छानपैकी. मसाले योग्य प्रमाणात भाजले गेले की खूप छान मसाला येतो. अगदी हळू आचेवरती मसाले आपल्याला भाजून घ्यायचे, कारण आपण जेव्हा भाजी वगैरे बनवतो तेव्हा परत मसाले आपण भाजतो. म्हणून ह्याच पद्धतीने तुम्ही मसाले भाजा, खूप छान मसाला येतो. कोणी कोणी कांद्याची करप टाकतात मसाल्यामध्ये, पण मी इथं टाकलेली नाही आहे, कारण आपण भाजी करतो तेव्हा कांद्याचा वापर करत राहतो. जर आपण या मसाल्यामध्ये कांद्याचा वापर केला तर कमी वेळ हा टिकतो. त्याच्यामुळे मी कांद्याची करप टाकलेली नाहीये या मसाल्यामध्ये. तुम्ही अशाच पद्धतीने मसाला बनवा, खूप छान येतो मस्तपैकी. जेव्हा आपण भाजी बनवतो तेव्हाच कांदा टाकायचा आहे. बघा अशा पद्धतीने थोडं थोडं करून मी हा मसाला इथं काढून घेतलेला आहे. आता हे ताटात मावत नाहीये, मी आता एका कढईमध्ये हा मसाला काढून घेणार आहे. बघा किती छान आलेला आहे मसाला. जर तुम्हाला मसाले विकत घ्यायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा अशा पद्धतीने हा मसाला मी इथं बनवून घेतलेला आहे मस्तपैकी. खूप छान मसाला आलेला आहे. छानपैकी खूप छान. अशा छान रेसिपी बघण्यासाठी सर्वच फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये मस्तपैकी. ज्यांना मसाला घ्यायचा असेल त्यांनी कमेंटमध्ये मला नक्की सांगावं. बघा खूप छान आलेला आहे मसाला. तुम्हाला मसाला 1 किलोच्या पॅकिंगमध्ये मिळेल.